नमस्कार मंडळी, लॉ अँड CET या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर या चॅनलवरती तुम्हाला LLBशी रिलेटेड किंवा CET एक्झामशी रिलेटेड जे काही तुमचे क्वेरीज असतील त्या सगळ्या सॉल्व केले जातील. तर आपण CET एक्झामपासून सुरू करूया. तर यावर्षी MSCET लॉ 2025ची जी परीक्षा आहे त्यामध्ये एक मेजर बदल आणलेला आहे CET सेलने. तुम्ही जर फॉर्म फिलअप केला असेल आणि त्याचं नोटिफिकेशन जर पाहिलं असेल तर त्यात तुम्हाला कळेल की आतापर्यंत CET एक्झाममध्ये 150 प्रश्न विचारले जात असायचे आणि टाईम पिरियड जो आहे तो 120 मिनिटाचा असायचा. पण आता 150 ऐवजी 120 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजेच टाईम पिरियड तितकाच आहे, सेम 120 मिनिट. फक्त प्रश्न जे आहेत ते 150 ऐवजी आता 120 विचारले जाणार. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला 1 मिनिटाचा अवधी मिळणार आहे. आता आपण बोलूया याच्या सिलेबसबद्दल. सिलेबस नेहमीसारखा तोच आहे. लीगल लँग्वेज अँड लीगल रिझनिंग, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग आणि इंग्लिश. हा दरवर्षीचा सेम सिलेबस आहे. फक्त ह्याचं जे वेटेज आहे ते आता चेंज झालेलं आहे, कारण इथे प्रश्न कमी झालेले आहेत. तर इथे लीगल लँग्वेज आणि लीगल रिझनिंगचे टोटल 24 प्रश्न येतील 24 मार्काला. तसेच GK आणि करंट अफेअर्सचे 32 प्रश्न येतील 32 मार्काला. लॉजिकल आणि ॲनालिटिकलचे 24 प्रश्न 24 मार्काला. आणि इंग्लिश ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे ते असणार आहे 40 प्रश्न 40 मार्काला. तर तुम्हाला स्कोरिंग जे करायचं आहे ते इथे इंग्लिश आणि GK आणि करंट अफेअर्स इथे तुम्ही सगळ्यात जास्त स्कोरिंग करू शकता. कारण तुमचं जर इंग्लिश पक्का आहे, कारण इंग्लिशमध्ये इथे ग्रामर विचारतात, पॅसेज येतात, त्या पॅसेजमधून बघून आपल्याला उत्तरं लिहायची असतात, सिलेक्ट करायचे असतात, म्हणजे MCQ असतात. तुम्हाला फक्त टिकमार्क करायचे आहेत. तर इथे तुम्ही स्कोर करू शकता मॅक्झिमम. आणि तुमचं जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवरती जर चांगलं कमांड आहे तर तुम्ही इथेसुद्धा सगळ्यात जास्तीत जास्त स्कोर करू शकता. ह्याची तर तुम्ही टोटल केली तर 40 + 32 टोटल होणार 72. तर 72 मार्क्समधून तुम्ही मॅक्झिमम स्कोर करायचा प्रयत्न करा. राहिला प्रश्न तुमचा लॉजिकलचा, म्हणजे जे रिझनिंग क्वेश्चन्स आहेत. रिझनिंग क्वेश्चन्स असे आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. तुमचा जर कॉन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्हाला कोणताही रिझनिंगचा क्वेश्चन आला तरी तो तुम्ही सॉल्व करू शकता. आता बघूया या एक्झामबद्दल. या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे अजिबात. त्यानंतर ही एक्झाम MCQ फॉर्मॅटमध्येच असणार आहे नेहमीप्रमाणे. 4 ऑप्शन असणार, तुम्हाला त्यातलं एक सिलेक्ट करायचं आहे. ही एक्झाम ऑनलाईन मोडवरतीच असणार आणि ही एक्झाम तुम्ही 2 लँग्वेजमधून देऊ शकता, आयदर इंग्लिशमधून किंवा मराठीमधून. तर हे आहे CET एक्झामचं ड्राफ्ट. तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल किंवा तुमचे जे काही तुम्हाला डाऊट्स किंवा जे काही असेल तुम्हाला या एक्झाम रिलेटेड किंवा LLB रिलेटेड, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. मी तुमचे क्वेरीज आणि सॉल्व करायचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.